नमस्कार मित्रांनो, शिव मॅथ्स अकॅडमीवर मी पियुष विजय पाठक आपलं पुन्हा एकदा स्वागत करतो. तर मित्रांनो, मागील व्हिडिओमध्ये आपण गुरुत्वाकर्षण या पाठाला सुरुवात केली होती व त्याचा शोध कोणी लावला व कसा लावला हे बघितले होते व त्यात आपण केपलरचे नियम पाहिले. या व्हिडिओमध्ये आपण त्यापुढचा भाग पाहणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया. तर मित्रांनो, या पार्टमध्ये आपण शिकणार आहोत न्यूटन्स युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन, म्हणजेच न्यूटनचा वैश्विक गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत. तर मित्रांनो, न्यूटनने काही निरीक्षणे केली व केपलरचे नियम लक्षात घेऊन न्यूटनने हा सिद्धांत मांडला आहे. हा न्यूटन्स युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन हा वाला सिद्धांत मांडला आहे. तर हा सिद्धांत काय सांगतो? हा सिद्धांत सांगतो की एव्हरी बॉडी इन द युनिवर्स अट्रॅक्ट्स एव्हरी अदर ऑब्जेक्ट विथ अ डेफिनेट फोर्स. काय सांगतो? एव्हरी ऑब्जेक्ट इन द युनिवर्स अट्रॅक्ट्स एव्हरी अदर ऑब्जेक्ट्स विथ अ डेफिनाईट फोर्स. म्हणजेच युनिवर्समधले प्रत्येक ऑब्जेक्ट हे प्रत्येक दुसऱ्या ऑब्जेक्टला एका विशिष्ट फोर्सनी अट्रॅक्ट करत असते. आणि हा जो फोर्स आहे तो डायरेक्टली प्रपोर्शनल असतो. कोणाला? तर प्रोडक्ट ऑफ मासेसला. आणि इन्व्हर्सली प्रपोर्शन असतो. कोणाला? तर स्क्वेअर ऑफ डिस्टन्स बिटवीन देम. तर आपल्याला समोर एक डायग्राम दिलेली आहे, ही वाली डायग्राम आहे. तर यावरून सर्व क्लिअर होईल. तर बघा, यात आपल्याला दोन ऑब्जेक्ट्स दिलेले आहेत. एकाचं नाव आहे, पहिल्याचं नाव आहे M1, त्याचा मास M1च आपण घेणार आहोत. व दुसऱ्याचं म्हणजेच याचं आपण M2 घेणार आहोत. तर ह्या दोन्ही ऑब्जेक्टमध्ये हे दोन्ही ऑब्जेक्ट एका विशिष्ट अंतरावर ठेवलेले आहेत. तर आपण याला मॅथमॅटिकल लँग्वेजमध्ये असं लिहू शकतो, F इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू M1 इंटू M2 अपॉन d². किंवा त्यालाच आपण असे लिहू शकतो, F इज इक्वल्स टू G M1 इंटू M2 अपॉन d². ठीक आहे. बघा, म्हणजेच जसं की मी आधी सांगितलं होतं, F इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू द प्रोडक्ट ऑफ टू मासेस, म्हणजे M1 आणि M2 हे दोन मासेसचं प्रोडक्ट. अँड इन्व्हर्सली F इज इन्व्हर्सली प्रपोर्शनल टू द स्क्वेअर ऑफ डिस्टन्स बिटवीन देम, या दोघांच्या अंतराचा स्क्वेअर, याला ते इन्व्हर्सली प्रपोर्शनल राहते. आणि प्रोडक्ट ऑफ मासेस म्हणजे M1 इंटू M2, त्यांच्या मासेसचं प्रोडक्टला ते डायरेक्टली प्रपोर्शनल राहते. ठीक आहे. तर आपण याला असंही लिहू शकतो, F इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू M1 M2 अपॉन d². किंवा F इज इक्वल्स टू G M1 M2 अपॉन d². त्याच्यावरून म्हणजे इंग्लिशमध्ये त्याला असं लिहिणार, this force is directly proportional to the masses of two objects and is inversely proportional to the square of the distance between them. तर इथे हा G आहे तो काय आहे? तर G हा आहे युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट. म्हणजे हा कुठेही तुम्ही जर का पृथ्वीवर गेला, म्हणजे ऑल ओव्हर युनिव्हर्समध्ये समजा, तर हा बदलणार नाही आहे. व या G ची व्हॅल्यू आपल्याला हेनरी केव्हेंडिश यांनी दिलेली आहे. तर ते सांगतात, द व्हॅल्यू ऑफ G फर्स्टली एक्सपेरिमेंटली मेजर्ड बाय हेनरी केव्हेंडिश इन SI युनिट्स, आणि त्याची व्हॅल्यू आहे 6.673 इंटू 10⁻⁻11 Nm² kg⁻². तर हे N म्हणजे न्यूटन, M म्हणजे मीटर आणि हे kg म्हणजे किलोग्राम्स. ठीक आहे. तर या G ची व्हॅल्यू आपल्याला 6.673 इंटू 10⁻⁻11 न्यूटन मीटर स्क्वेअर kg⁻² अशी दिलेली आहे हेनरी केव्हेंडिश यांनी. तर मित्रांनो, हा लॉ आपल्याला काय सांगतो? इफ मासेस ऑफ वन ऑब्जेक्ट इज डबल्ड, देन द फोर्स बिटवीन द ऑब्जेक्ट्स ऑल्सो डबल. म्हणजेच जर दोन ऑब्जेक्ट, हा M1 आणि M2 हे दोन ऑब्जेक्ट आहेत,
याच्यामधला एक ऑब्जेक्ट जर का मास आपण डबल केलं म्हणजेच की दुप्पट केलं तर त्या दोघांमधला फोर्स हा पण दुप्पट होईल. म्हणजेच दुप्पट केलं तर या दोघांमधला फोर्स पण दुप्पट होईल. आणि अजून असंही सांगतो की जर आपण डिस्टन्स त्या दोघांमधलं जर का आपण अंतर डबल केलं, त्याच्या दोघांमधलं जर का आपण अंतर डबल केलं तर फोर्स हा कमी होईल. कितीनी? फॅक्टर ऑफ 4नी. म्हणजेच की चौपट हा फोर्स कमी होईल दोघांमधला. तर फोर्स डबल म्हणजे पहिल्या ह्याच्यात बघा आपल्याला सांगितलं आहे की आपण जर का मास वाढवलं, दोघांपैकी एकाचा मास वाढवलं तर फोर्स डबल होईल. आणि या दोघांमधलं जर का अंतर वाढवलं तर फोर्स हा 4 फॅक्टरनी म्हणजेच 4 पटींनी कमी होईल. लक्षात. नेक्स्ट पॉईंट आहे, इफ द बॉडीज आर स्पेरिकल the direction of the force is always along the line joining the centers of the two bodies and the distance between the center is taken to be d. जर दोन्ही ऑब्जेक्ट जर गोल असतील, दोन्ही पण ऑब्जेक्ट हे m1 आणि m2 जर का दोन्ही गोल असतील तर हा फोर्स नेहमी त्यांच्या लाईन ऑफ जॉईनिंग टू द सेंटर राहील. बघा इथे लाल कलरच्या रेषेत दिलेला लाईन ऑफ जॉईनिंग टू दी सेंटर हा असा राहील. ही आहे लाईन ऑफ जॉईनिंग ऑफ द सेंटर ऑफ टू बॉडीज. या दोन बॉडीमधली लाईन ऑफ जॉईन ऑफ सेंटर आहे. आणि हे जे दोघांमधलं डिस्टन्स आहे या m1 आणि m2 या दोन मास मधलं जे डिफरन्स आहे ते डीने रिप्रेझेंटेड केलेले आहे. पण जर या बॉडी जर का जेव्हा स्पेरिकल नसतील तेव्हा काय होईल बघा. If the bodies are not spherical or have irregular shape, या बॉडी स्पेरिकल नसतील किंवा त्या इरेग्युलर शेपमध्ये असतील, then the direction of the force is along the line joining their center of mass and d is taken to be the distance between the two centers of the masses. तर इथे सेंटर ऑफ मास म्हणजे काय बघा मित्रांनो, आपल्याला इथे पाहायचं आहे सेंट्रल ऑफ मास. तर सेंटर ऑफ मास म्हणजे काय तर त्याची डेफिनेशन आहे, द सेंटर ऑफ मास ऑफ अन ऑब्जेक्ट इज द पॉईंट इनसाइड और आउटसाइड द ऑब्जेक्ट ॲट विच द टोटल मास ऑफ द ऑब्जेक्ट कॅन बी अज्युम टू बी कॉन्सन्ट्रेटेड. तर इथे सेंटर ऑफ मास हा असा पॉईंट असतो ज्यावर त्या ऑब्जेक्टचं टोटल मास कॉन्सन्ट्रेटेड असते. तर हा पॉईंट जो आहे तो पॉईंट इनसाइड पण असू शकतो, म्हणजे त्या ह्याच्या इनसाईडला पण तो पॉईंट असू शकतो किंवा त्या ऑब्जेक्टच्या सरफेसला म्हणजे बाहेरच्या साईडला पण तो असू शकतो. तर अज्यूम करा आपल्याकडे एक बॉल आहे, तर त्या बॉलचा सेंटर ऑफ मास जो आहे तो त्याच्या आतल्या साईडला म्हणजे बरोबर मधात, तो स्पेरिकल बॉल असेल तर त्याच्या एकदम मधोमध राहील. व जर का आपण एक प्लेट अज्यूम केली, आपल्याकडे एक प्लेट आहे, तर त्याचा सेंटर ऑफ मास हा त्याच्या सरफेसला म्हणजे बाहेरच्या बाजूला असेल. फॉर एक्झाम्पल बघा, आपण कधी आपल्या एका बोटावर रायटिंग पॅड फिरवतो, म्हणजेच आपण काय करतो, आपण एक्झॅक्टली त्या रायटिंग पॅडच्या सेंटर ऑफ मासवर आपलं बोट ठेवून त्या पॅडला बॅलन्स करतो. तर इथे काही शेप्स दिलेले आहेत, सेंटर ऑफ मासेस फॉर रेग्युलर शेप्स. तर इथे पहिले एक सिलेंडर दिलेलं आहे, तर या सिलेंडरचा सेंटर ऑफ मास हा इथे ग्रीन डॉटने दाखवला आहे. बघा हा इथे ट्रायंगल आहे, याचा सेंटर ऑफ मास इथे आहे. हा सर्कल आहे, याच्यामध्ये इथे दिलेला आहे. रेक्टँगलमध्ये इथे आहे आणि स्क्वेअरमध्ये इथे आहे आणि रेक्टँगलमध्ये इकडे दिलेला आहे. अशाच प्रकारे सेंटर ऑफ मास फॉर इरेग्युलर शेप्स. इरेग्युलर शेप्स म्हणजे काय, साध्या भाषेत सांगितलं तर वाकडा तिकडा आकार. ठीक आहे, तर वाकडा तिकडा आकारात सेंटर ऑफ मास या इकडे रेड पॉईंटने दिलेला आहे. तर मित्रांनो, यानंतर आपल्याला पाहायचं आहे युनिफॉर्म सर्क्युलर मोशन और मॅग्नेट्यूड ऑफ सेंट्रिपिटल फोर्स. तर कन्सिडर करा की आपल्याकडे एक ऑब्जेक्ट आहे, सर्कलमध्ये ते फिरत आहे एका कॉन्स्टंट स्पीडवर. तर असं कधी पॉसिबल असते, जेव्हा तो ऑब्जेक्ट सारखा त्या सर्कलच्या सेंटरच्या दिशेने फोर्सने फिरत असतो. हे आपण आधी बघितलंच आहे. तर याच फोर्सला सेंट्रिपिटल फोर्स असं म्हणतात. इफ the object is continuously acted upon by a
force directed towards the center of the circle. This force is called as the centripetal force. बघा आता आपल्याला अज्युम करायचं आहे की इफ एम इज द मास ऑफ द ऑब्जेक्ट, एम हा मास आहे, व्ही इज द स्पीड, व्ही स्पीडने दिलेली आहे, आणि आर इज द रेडियस ऑफ द सर्कल, आर हा रेडियस आहे. देन नंतर त्यालाच आपण असं लिहू शकतो की फोर्स इज इक्वल्स टू एफ. हा फोर्स एफनी दर्शविला आहे, तर एफ इज इक्वल्स टू एम इंटू व्ही स्क्वेअर अपॉन आर. तर जर एखादा इथे नंतर आहे इफ द प्लॅनेट इज रिव्हॉल्विंग अराउंड द सन इन अ सर्क्युलर ऑब्जेक्ट. जर एखादा प्लॅनेट सनच्या सर्क्युलर ऑर्बिटमध्ये युनिफॉर्म सर्क्युलर मोशनमध्ये फिरत आहे, तर त्या प्लॅनेटवर सेंट्रिपिटल फोर्स ॲक्ट होत असतो. त्यालाच आपण एफ इज इक्वल्स टू एम इंटू व्ही स्क्वेअर अपॉन आर म्हणू. तसेच एम इज द मास ऑफ द प्लॅनेट अँड व्ही इज इट्स स्पीड अँड आर इज द डिस्टन्स फ्रॉम द सन. एम हा मास आहे प्लॅनेटचा, व्ही आहे त्याची स्पीड, आणि आर हे त्यात सन आणि प्लॅनेटमधलं दोघांमधलं हे डिस्टन्स आहे, ते आपल्याला आरने दाखवायचं आहे. तर बघा नंतर आहे हा फॉर्म्युला तुम्हाला माहितीच असेल, आपण आधीपासून शिकत आलेलो आहे की स्पीड इज इक्वल्स टू डिस्टन्स ट्रॅव्हल्ड अपॉन टाईम टेकन. नंतर आहे द स्पीड ऑफ द प्लॅनेट कॅन बी एक्सप्रेस्ड इन टर्म्स ऑफ पिरियड ऑफ रिव्हॉल्युशन टी ॲज फॉलोज. Distance traveled by the planet in one revolution is equals to perimeter of the objects 2 pi r. तर प्लॅनेटनी ट्रॅव्हल केलेलं डिस्टन्स म्हणजे प्लॅनेटनी एका चक्रीत ट्रॅव्हल केलेलं, एका चक्रीत पार केलेलं अंतर म्हणजेच पेरिमीटर, त्यालाच म्हणजे पेरिमीटरचा फॉर्म्युला इथे दिलेला आहे 2 pi r. तर इथे आर काय आहे, डिस्टन्स ऑफ द प्लॅनेट फ्रॉम द सन. आपण मागे थोड्या वेळ आधी बघितलंच. आर डिस्टन्स ऑफ द प्लॅनेट ऑफ द सन. टाईम टेकन इज इक्वल्स टू पिरियड ऑफ रिव्हॉल्युशन, म्हणजेच की किती वेळ तो त्या पाथवरून फिरला, पिरियड ऑफ रिव्हॉल्युशन, त्यालाच आपण टी घेणार आहोत. तर आपल्याकडे फॉर्म्युला होता, आपण आताच बघितला की स्पीड इज इक्वल्स टू डिस्टन्स ट्रॅव्हल्ड अपॉन टाईम टेकन. तर त्यावरून आपण व्हीची व्हॅल्यू, स्पीडची व्हॅल्यू व्ही म्हणू शकतो. तर व्ही इज इक्वल्स टू डिस्टन्स ट्रॅव्हल्ड अपॉन टाईम टेकन. तर यावर डिस्टन्स ट्रॅव्हल्ड म्हणजे डिस्टन्स पार केलेलं अंतर, यालाच आपण 2 pi r हे जे दिलेलं आहे आपण पहा, डिस्टन्स ट्रॅव्हल बाय द प्लॅनेट इन वन रिव्हॉल्युशन, त्यालाच आपण काय घेतलं आहे 2 pi r, म्हणून ते 2 pi r घ्यायचं आहे. आणि टाईम टेकन म्हणजेच की पिरियड ऑफ रिव्हॉल्युशन, त्यालाच आपण टी घेतला आहे, म्हणून इकडे आपल्याला टी घ्यायचं आहे. तर आपण मगाशी फॉर्म्युला पाहिला एफ इज इक्वल्स टू एम व्ही स्क्वेअर अपॉन आर. तर त्याच्यानुसार आपण या एम व्ही स्क्वेअर इंटू आरमध्ये व्हीची व्हॅल्यू टाकणार आहे 2 pi r अपॉन टी. ही व्हॅल्यू आपण इकडे पुट केली, तर 2 pi r अपॉन टी होल स्क्वेअर अपॉन आर. त्याच्यानंतर आपल्याला मिळणार 2चा स्क्वेअर 4 एम पाय स्क्वेअर आर अपॉन टी स्क्वेअर. ठीक आहे. तर मल्टिप्लाइंग अँड डिवायडिंग बाय आर स्क्वेअर या इक्वेशनला आपल्याला आर स्क्वेअरनी मल्टिप्लाय पण करायचं आहे आणि डिवाइड पण करायचं आहे. तर नंतर आपल्याला मिळेल एफ इज इक्वल्स टू 4m पाय स्क्वेअर अपॉन आर स्क्वेअर इंटू आर क्यूब अपॉन टी स्क्वेअर. मग केपलर्स लॉ आपण शिकलेलोच आहे. केपलर्स लॉ काय सांगतो, टी स्क्वेअर अपॉन आर क्यूब इज इक्वल्स टू के म्हणजेच कॉन्स्टंट. तर त्याचनुसार आपल्याला मिळणार आहे, या इक्वेशनवरून आपल्याला भेटते एफ इज इक्वल्स टू 4m पाय स्क्वेअर अपॉन आर स्क्वेअर के म्हणजे इथेच कॉन्स्टंट राहील. बट 4m पाय स्क्वेअर अपॉन के याची व्हॅल्यू काय निघणार, कॉन्स्टंट. हेन्स f is equals to constant into 1 upon r square. Hence f is directly proportional to 1 upon r square. ठीक आहे. तर मित्रांनो, यानंतर आपण पाहणार आहोत न्यूटन्सचे कन्क्लुजन. तर
The centripetal force, which is the force acting on the planet and is responsible for its circular motion, must be inversely proportional to the square of the distance between the planet and the sun. म्हणजे सेंट्रिपिटल फोर्स जो आहे हा इन्व्हर्सली प्रपोर्शनल आहे कशाला, तर डिस्टन्स ऑफ द प्लॅनेट अँड दी सन, म्हणजे प्लॅनेट आणि सनमधल्या डिस्टन्सला तो इन्व्हर्सली प्रपोर्शनल आहे सेंट्रिपिटल फोर्स. तर नंतर आहे न्यूटन आयडेंटिफाईड दिस फोर्स विथ द फोर्स ऑफ ग्रॅव्हिटी अँड हेन्स पॉस्च्युलेटेड द इन्व्हर्स स्क्वेअर लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन. म्हणजेच न्यूटननी फोर्स ऑफ ग्रॅव्हिटीसोबत हा फोर्स म्हणजेच की सेंट्रिपिटल फोर्स पण आयडेंटिफाय केला आणि या दोन्हीवरून त्यांनी इन्व्हर्स स्क्वेअर लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन याचा पण सिद्धांत मांडला. नंतर आहे द ग्रॅव्हिटेशन फोर्स इज मच वीकर दॅन दी अदर फोर्सेस इन नेचर बट इट कंट्रोल्स द युनिवर्स अँड डिसाइड्स इट्स फ्युचर. तर नंतर आहे द ग्रॅव्हिटेशन फोर्स इज मच वीकर दॅन अदर फोर्सेस इन नेचर बट इट कंट्रोल्स द युनिवर्स अँड डिसाइडेड्स इट्स फ्युचर. ग्रॅव्हिटेशन फोर्स हा बाकी फोर्सपेक्षा थोडा वीक आहे, म्हणजे बाकी फोर्सपेक्षा थोडा कमी आहे, पण हा पूर्ण युनिवर्सला कंट्रोल करू शकतो आणि याच्यावर फ्युचर पण डिसाईड होऊ शकतं. नंतर आहे धिस इज पॉसिबल बिकॉज ऑफ ह्यूज मासेस ऑफ प्लॅनेट्स, स्टार्स अँड अदर कन्स्टिट्युएंट्स इन द युनिवर्स. हे कशामुळे ग्रॅव्हिटेशनल फोर्स वीकर असूनही तो युनिवर्सला कंट्रोल करू शकतो, का बरं? कारण की आपल्या युनिवर्समध्ये खूप सारे प्लॅनेट, स्टार्स आणि दुसऱ्या काही गोष्टी या खूप साऱ्या प्रमाणात प्रेझेंट आहे, म्हणून ग्रॅव्हिटेशन फोर्स हा नेचरला कंट्रोल करू शकतो आणि फ्युचरही डिसाईड करू शकतो. तर मित्रांनो, आपण आज इथेच थांबूया व तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे तुम्ही कमेंट करू शकता. आमचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनवर प्रेस करा. तर मित्रांनो, पुन्हा भेटूया. धन्यवाद.